नागरिकांचा प्रत्येक ठिकाणीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। हे नागरिकांसाठीच केलेले इलेक्शन आहे असं म्हणायला हरकत नाही। जो प्रतिसाद लोकांकडून मिळत आहे तो आतापर्यंत कुठल्याही उमेदवाराला किंवा आतापर्यंत जो माझा भाऊ, मी झपके सरांची मुलगी आणि जे आत्ताचे उमेदवार आहेत विश्वेश प्रबुद्धचंद्र झपके त्यांची बहीण मी, तर हे पहिल्यांदा सांगोल्याच्या इलेक्शनमध्ये होतंय किंवा निवडणुकींमध्ये होतंय की उमेदवार आणि त्याच्या घरचे सगळेजण किंवा आमचे जे सगळे आहेत सोबती आमच्या बरोबरचे ते सगळेजण मिळून घरोघरी प्रचार करतायत आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला सगळीकडून मिळत आहे। या प्रभागामध्ये रस्त्याची अतिशय दुरावस्था आहे, रस्ते नाहीत आणि गटारी दुरावस्था आहे, त्या संदर्भामध्ये काय वाटते तुम्हाला? मला वाटतं की इथं जे रस्त्यांची म्हणजे फक्त हाच प्रभाग नाही तर गावातले किंवा जे सगळीकडचे रस्ते, उघड्या गटारी, कचऱ्याची समस्या, हे जे सगळं आपण बघतोय ते खूपच नागरिकांना त्रासदायक गोष्ट घडत आहे। जर माझा भाऊ विश्वेश प्रबुद्धचंद्र झपके हा निवडून आला तर ह्या सगळ्या चांगल्या सुधारणा होणार आहेत। तर जसं माझे वडील म्हणाले की नागरिकांची जबाबदारी म्हणा आपण तसं समजूया की जर तुम्हाला चांगलं लाईफस्टाईल किंवा तुम्हाला जर चांगले रस्ते हवे असतील तर नक्की तुम्ही डोळसपणे विचार करायला हरकत नाही आणि माझ्या भावाला निवडून द्यावं।